नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, काल रात्री मातुरीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे बीडवरून भगवानगडाकडे जाण्यासाठी निघाले असता त्याआधी मातुरी या ठिकाणी दगडफेक झाली। आणि दगडफेक का झाली, कशामुळे झाली, मातुरी गावचे ग्रामस्थ स्वतः सांगतात। बघा हा व्हिडिओ। रात्री काय झालं, असं कळलं की हाके सरची रॅली इकडून जाणार आहे, आपल्या मातोरी मार्गे भगवानगडला जाणार आहे। तर त्या कारणाने तिकडचे काही उत्सुक कार्यकर्ते नेण्यासाठी आले असतील, हाके साहेबांना नेण्यासाठी आले असतील। पण ते गावामध्ये आले, डीजे इथं वाजवायला चालू केला मातुरी गावामध्ये। तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणले हे डीजे वाजू नका, इथे रस्ता जाम केला, गाड्या भरपूर गाड्या आल्या, रस्ता जाम झालाय। तर म्हणले इथं वाजू नका, थोडं पुढे गेले वाजा। पण ते नंतर जातीवाद शिव्या द्यायला चालू केले। आमच्या गावात कधीच जातीवाद झाला नाही आणि होणार बी नाही। गुना गोविंदांनी नांदते सारे लोक, पण बाहेरच्या लोकांनी येऊन मातुरीत म्हणले पाटलाचं गाव पुढे रस्ता बंद झालाय असं म्हणले। आम्ही इथंच बसलेलो होतो। एक दोन पोरं म्हणले वाजू नका, जरी वाजायचं असलं सरळ सरळ वा, एक साईडने वाजा, एक रस्ता मोकळा ठेवा। ते म्हणले जरांगी पाटील कोणते शिव्या दिले पाटलाला, पाटील आम्ही नाही ओळखीत, आमकं तमकं असं बोलायला लागले। जातीवाद एक बोलल्यामुळं लोकांचं परत म्हणले आम्ही असं करून 2-3 पोरं त्यांच्यातलेच होते, तिने गचंगलं त्यांना पेलेले होते आणि पेनारामुळे हे झालं। त्यांना सुद्धा रॅलीतल्या लोकांना बी हे करायचं नव्हतं, पेराणारे दगड फेकायला सुरू झाले। त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेर गावचे लोक दगड मारायला लागल्यावर गावातले लोक स्वतःचं संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत ना। आणि हे गोळेगाव फिळेगाव इकडच्या बाहेरच्या म्हणजे पाथर्डी तालुक्यातले लोक जास्त होते, माळेगाव पारगावचे जे लोक आहेत आमच्या ओळखीचे होते, त्यांना माहिती आहे मातुरीत आम्ही एकमेकात वागत होतो, त्याच्यामुळे ते दगड फेकले नाही, ते उलट त्यांना आवरीत होते। त्याच्यामुळे जास्त म्हणजे थोडं तणावाचं वातावरण झालं। पण गावच्या लोकांचं काय हात आहे? नाही, गावच्या लोकांचा काहीच हात नाही। हा समजा म्हणजे जिल्हा सोडता जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लोक इथं येऊन बाहेरचे लोक होते, गावचा नव्हते, आसपासचे पण नव्हते, बाहेरचे लोक येऊन इथं उद्रेक केलं। तुम्ही उपसरपंच आहात, गावात सगळी शांतता आहे? शांतता, एकदम पुरेपूर शांतता। आपण तर पाहतोच की इथं पूर्ण सुरळीत, म्हणजे आपण काल जे चालू होतं तेच आज पूर्वपदावर चालू आहे। जशाल तशी सकाळ रोज सुरू तशी सकाळ चालू। काय म्हणायचं तुम्हाला? गावातल्या लोकांमध्ये काही हे दिसत नाही मला, सगळे सामान्य? आमच्या गावात कधीच जातीवाद झाला नाही आणि होणार बी नाही। 400-500 लोक इकडं थांबले, 400-500 इकडे थांबले, मातुरीच्या इकडच्या गावात नाही आले, पण तिकडे काही इकडे काही थांबून जे लोक येते त्यांना उतरायचं, ट्रॅव्हल्सवाल्याला गाड्यातल्या लोकांना जे मराठीचे त्यांना मारा, मराठ्याला मारा असं म्हणून त्यांनी सुरू केलं। रात्री 1 वाजेपर्यंत जेव्हा पोलीस फोर्स आला त्याच्यानंतर ते बंद झालं। तर मंडळी, हे मातुरी गावचे ग्रामस्थ आहेत, मातुरी गावचे ग्रामस्थ आहेत आणि मातुरी गावामध्ये काल रात्री काय घडलं याची इत्थंभूत माहिती या ग्रामस्थांनी दिली आहे। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये मराठा आणि ओबीसी असा कुठलाच भेदभाव नाही आहे। सगळ्यात पहिलं वाक्य त्यांचं हे आहे की मराठा आणि ओबीसी हे खूप गुण्या गोविंदाने आमच्या मातुरी गावामध्ये नांदत आहेत, राहत आहेत। आता काल रात्री जी घटना घडली ती कशी घडली याचं देखील त्यांनी या प्रश्नामधनं उत्तर दिलेलं आहे। तर काल रात्री ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे बीडवरून भगवानगडाकडे जात असताना त्यांचे सहकारी किंवा ओबीसी समाजातील बांधव आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक हे मातुरी गावच्या परिसरामध्ये किंवा मातुरी गावामध्ये लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी थांबलेले होते। साधारणतः तासभर आधीच ते इथे आलेले होते आणि आलेले असताना त्यांनी या ठिकाणी डीजे लावून या ठिकाणी गाणे वगैरे या ठिकाणी वाजवण्यात आलेले होते। तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की डीजे वरती जे गाणे वाजवले जात होते आणि त्या गाण्याच्या नंतर या ठिकाणच्या तरुणांनी काही शिवीगाळ गावातील मंडळींना केली आणि शिवीगाळ करत असताना त्यांनी मनोज जरांगेंचं नाव देखील घेतलं। तर या संपूर्ण प्रकारामध्ये या डीजे वरती नाचणाऱ्या तरुणांनी शिवीगाळ केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला।
त्याचबरोबर या डीजेवर नाचणारे हे जे तरुण होते ते दारू प्यायलेले होते असा देखील उल्लेख त्यांनी यावेळेस केला. आणि या संपूर्ण प्रकारामध्ये या डीजेवरती नाचणाऱ्या या तरुणांकडनं दारूच्या नशेमध्ये शिवीगाळ करण्यात येत होती आणि नंतर त्यांनी दगड देखील उचलले होते असं या मातोरी गावच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आता मातोरी गावचे ग्रामस्थ हे या ठिकाणी बोलताना हे देखील म्हणत होते की या हायवेवरती ट्रॅव्हल्सच्या गाड्या जातात आणि या ट्रॅव्हल्सच्या गाड्या अडवण्यात येत होत्या, या गाड्या थांबवण्यात येत होत्या आणि या गाड्या थांबवल्यानंतर त्यातील प्रवाशांना विचारणा केली जात होती. त्याचबरोबर या ठिकाणी या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम देखील बघायला मिळत होता. मग आम्ही गावकरी या नात्याने त्या डीजेवरती नाचणाऱ्या तरुणांना असं सांगत होतो की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने ट्रॅफिक मोकळी करून देण्यात यावी किंवा तुम्ही दुसऱ्या बाजूने जावं किंवा गावाच्या थोडंसं बाहेर जाऊन डीजे वाजवावा आणि ही जी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेली आहे ती सोडून देण्यात यावी, ट्रॅफिकला जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा. यावरून हा वाद झाल्याचं येथील ग्रामस्थ हे सांगत आहेत. आता यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष पाहायला मिळतोय, या संघर्षावर तोडगा काय झालं पाहिजे की जेणेकरून हा संघर्ष थांबेल, या जातीमधला हा संघर्ष वाढणार नाही, यावरती मातोरी गावचे ग्रामस्थ, मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं जन्मगाव आहे, मूळ गाव आहे. या ठिकाणीच मनोज जरांगे पाटील हे वाढलेले आहेत, लहानसे मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत असलेले हे गावकरी मातोरीचे ग्रामस्थ आता असं म्हणत आहेत की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातीनिहाय जनगणना जर झाली तर आरक्षणात देखील टक्का ठरवता येईल आणि आरक्षणाचा टक्का का एकदा ठरला तर या संपूर्ण प्रकरणाला शांतता मिळेल. परंतु हे सगळे प्रकार असेच चालू राहावे यासाठी राजकारणी प्रयत्नशील असतात. आता जातीमध्ये जर का भांडणं लागली नाही तर आपल्याला राजकारण करता येणार नाही. जातीमधले भांडणं संपले तर आपलं राजकारण संपून जाईल. या भीतीने या महाराष्ट्रातील राजकारणी हे या गोष्टी होऊ देत नाहीत असा स्पष्ट आरोप देखील यावेळेस या मातोरी गावच्या ग्रामस्थांनी सरकारवरतीच केलेला आहे. सरकारमधील काही राजकारणी हे जनगणनेला विरोध करतात, जातीय जनगणनेला विरोध करतात. जनगणना जर झाली तर जनगणनेनुसार हे आरक्षण वाटल्या जाईल, टक्केवारी ठरवता येईल आणि या टक्केवारीमुळे हा संपूर्ण प्रश्न मिटू शकतो. परंतु राजकारणी ह्या प्रश्न मिटवण्याच्या तयारीत नाहीत असा त्यांचा स्पष्ट मत समोर आलेला आहे. तर मंडळी, मातोरी गावामध्ये काय घडलं हे या गावकऱ्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला देखील या घटनेबद्दल काही माहिती असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.